यवतमाळ तालुक्यातील वाई हातोला येथे वाई वार्ड क्रमांक 1 येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे। इथे नाल्यांची व्यवस्था नसल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे। त्यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत असून याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। वाई तांडा वार्ड क्रमांक 1 मधील धीरज राठोड, उदेश राठोड, प्रेम चव्हाण, प्रवीण राठोड, हिमेश राठोड, विनोद चव्हाण यांच्या घरासमोर सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे। त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढल्याने आजारांचा धोका निर्माण झाला आहे। रस्त्यावर सांडपाणी वाहत असल्याने येथील नागरिकांना नाइलाजास्तव या घाण पाण्यातून ये-जा करावे लागत आहे। ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील नाल्यांची स्वच्छता करावी अशी मागणी नागरिक करीत आहे। ग्रामपंचायत सरपंच सचिव यांना वारंवार तोंडी सांगूनही कोणतीच उपाययोजना करण्यात आली नाही। त्यामुळे त्रस्त झालेल्या धीरज राठोड यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे। ग्रामपंचायत प्रशासनाने थोडी जरी तसदी घेतली असती तर ही गंभीर समस्या निर्माण झाली नसती। वाई येथील वार्ड क्रमांक 1 मध्ये नवीन नालीचे बांधकाम करण्यात यावी व गावातील मूलभूत समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। आम्हाला किती वर्ष झाले इथं 10 वर्ष 15 वर्ष होऊन गेले। ते नाले आज काढून देतो, उद्या काढून देतो, असा करता करता पुष्कळ दिवस निघून गेले। पंचेक वर्षी जातच आहे, करतच आहे सर। सरपंचाला सांगू सांगू परेशान झालो आम्ही। एक समस्या, कारण एवढीशे लेकरं आहे, पुरे बिमार पडून राहिले याच्यामुळं। काय नाव तुमचं? प्रवीण दुर्योधन राठोड। आमची समस्या रस्त्याची आहे। तर या रस्त्यावर पूर्ण चिखल आहे। सरपंचांना आम्ही सांगितलं हे चिखल तुम्ही हटवा। तर सरपंचांनी आम्हाला म्हटलं तुमच्याच्यानं जे होते ते करून घ्या। ते आमचं काम नाही आहे। कोण आहे सरपंच? विशाल तिजारे।